आदितीच्या डोक्यात सासऱ्याचा फोनचा विचार होता. आजच आरवला सांगितले की उद्या बाबांचा तुला फोन येणार आहे. तर तो टेन्शन घेईल म्हणून आदितीने त्याला दुसऱ्या दिवशी सांगायचं ठरवलं. आरवने झोपताना विचारलेच, आई बाबाशी बोलून झालं का? आदितीने झोपेचं सोंग केलं. कारण खोटं कसं बोलणार? दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिन घेऊन जाताना आरव म्हणाला, आदिती, आज तू आई बाबाशी बोलून घे. जर ते हो बोलले तरच मी उद्या रजा घेऊन ऑडिशनला जाईन. उद्या क्लासतर्फे छोट्या आर्ट फिल्मची ऑडिशन आहे. आदितीने आताही त्याला फोनचे काहीही सांगितले नाही. आरव, आज ऑफिस झाले की तू घरीच येणार आहेस ना? क्लास नाही ना तुझा आज? आदिती म्हणाली. क्लास नाही, घरीच येईन. का गं आदिती, तुझी तब्येत बरी आहे ना? तू मला कालपासून थोडी टेन्शनमध्ये वाटत आहेस. आई बाबा काही बोलले आहेत का? तुझे बोलणं झाले आहे का? हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. जर ते आजही मला या क्षेत्रापासून दूर राहा म्हणत असतील तर मी तयार आहे. तू माझ्यासाठी इतकं करत आहेस हेच खूप आहे, आरव म्हणाला. मी आणि आरव एकमेकांना किती ओळखतो ना? मी काहीही न सांगता आरवला कसे कळते ना माझे मन? आदिती मनातच बोलत होती. आदिती, मी काय म्हणतोय? तब्येत बरी आहे ना? की रजा घेऊ? तूही रजा घे. खूप धावपळ करतेस हल्ली, आरव म्हणाला. मी बरी, छान टकाटक आहे. आदिती कसंबसं हसून म्हणाली. तू आज ऑफिसमधून घरी आला की निवांत बोलू, आदिती म्हणाली. ठीक आहे, काळजी घे म्हणून आरव ऑफिसला गेला. आदिती ही सकाळची घरची कामं आवरून टिफिन घेऊन स्कूलला गेली. पण तिथे तिचं काही लक्ष लागेना. सारखा एकच विचार मनात होता. आरवचे बाबा काय म्हणतील? तयार होतील का? ती शाळेतून घरी आली. तिच्या BEdच्याही परीक्षा जवळ आल्या होत्या. पण अभ्यासातही लक्ष लागेना. आरवही आज संध्याकाळी 7 वाजता घरी आला. घरी आल्यावर फ्रेश होऊन त्याने विचारले, काय म्हणे आई बाबा? कालचं बोलून झालं आहे ना तुझं? तुझा चेहराच सांगत आहे, आरव म्हणाला. आदिती कसंबसं हसून म्हणाली, हो आरव, काल मी बाबांना बोलले. ते तुला आज रात्री फोन करतो म्हणे. ते काहीही म्हणाले तरी तू चिडायचं नाही. मी त्यांना तयार करीन. आणि तू लगेच स्वप्नांना विसरून जाण्याची भाषा करायची नाही, आदिती म्हणाली. हो गं, तू टेन्शन घेऊ नको, आरव म्हणाला. गेल्या काही दिवसात आरवचा स्वभाव खूप बदलला होता. तो आता खूप शांत झाला होता. हेकेखोरपणाही कमी झाला होता. त्याला आदितीचे त्याच्या स्वप्नासाठी झटण्याचं खूप कौतुक वाटायचं. आणि अशी बायको मिळाल्याचा अभिमानही. तितक्यात फोनची बेल वाजली. आरवच्या मोबाईलवर आरवच्या बाबाचा फोन आला होता. आदितीने आरवच्या हाती मोबाईल आणून दिला आणि डोळ्यांनी शांत राहायला खुणावले. बाबा. हॅलो. आरव. आरव. बोला बाबा. तुम्हाला बोलून खूप दिवस झाले. आईशी बोलणं होतं. बाबा. कधी आलास ऑफिसमधून? चहा पाणी झालं का? आरव. हो, आत्ताच झाला चहा, आरवने सांगितले होते. तुम्ही फोन करणार आहे म्हणून. आरवनेच विषय काढला. आदिती फक्त आरवचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती. बाबा. आरव, लहानपणापासून तुझी ओढ तळमळ कळत होती आम्हाला. पण केवळ भीतीपोटी आम्ही तुला या क्षेत्रापासून दूर ठेवले होते. तुला काकाचे जितकं काही माहिती आहे ती खूप थोडी आहे. आम्ही त्याचे खूप हाल होताना पाहिले आहेत. आणि तूही परत त्याच्यासारखाच त्याच क्षेत्रात पावलावर पाऊल ठेवणार म्हणून मनात खूप भीती होती. बऱ्याच गोष्टी आहेत बेटा, तुला त्या क्षेत्रापासून दूर करण्यासाठी. तिथला झगमगाट, वातावरण, व्यसन म्हणजे एकंदरीत आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात या गोष्टी कुठेच बसत नाहीत. पण काल आदितीच्या बोलण्यात मला एक गोष्ट जाणवली. तुम्हाला जरी या क्षेत्रात यायचं आहे तरी तुम्ही दोघंही आमच्या आशीर्वादाशिवाय, आमच्या संमतीशिवाय काहीही करणार नाहीत. आरव. हो बाबा, तुम्ही आजही मला म्हणाला की तू या क्षेत्रापासून दूर राहा तर मी राहीन. पण तुमच्या मनात ही भीती ठेवू नका बाबा. तुमच्या संस्कारावर तुम्ही विश्वास ठेवा. मी असं काहीही करणार नाही. मी तुम्हाला वचन देतो. फक्त माझ्यातल्या कलाकाराला एक संधी द्या बाबा. बाबा. हो, आमच्या संस्कारावर आमचा विश्वास होताच, पण कालच्या सुनबाईच्या फोनने अजून पक्का झाला. आरव. तिची तुझ्या स्वप्नासाठी चाललेली धडपड पाहून मन भरून आलं. तुझ्या इतकीच तिचीही धडपड सुरू आहे. तुम्हाला दोघांनाही देव यश देवो. म्हणून मी आणि तुझ्या आईनं असे ठरवले आहे की सुनबाईच्या म्हणण्यानुसार आम्ही तुला 3 वर्षे वेळ देतो.
यशस्वी भव आणि त्या 3 वर्षात तुझ्या घर खर्च भागवण्याची जबाबदारी माझी. सुनबाईलाही सांग, धावपळ करू नको जास्त. अरे मी आहे ना, का काळजी करतोस? आरव फक्त आणि फक्त भरल्या डोळ्यांनी ऐकत होता. आदितीला काही कळेना. बाबा काय बोलत असतील? गळ्यात हुंदका दाटून, हो बाबा. बाबा जास्त बोलता न आल्याने, हे घे आईशी बोल, म्हणून बाबाने आईकडे फोन दिला. आई, आरव बाळा, राग गेला का रे बाबावरचा? आरव, आई आज परत लहान झाल्यासारखं वाटलं ग. मी आहे ना, काळजी करू नको म्हणले बाबा. तर मला पूर्ण विश्व माझ्यासोबत असल्यासारखं वाटलं. मी तुमच्या आशीर्वादाने नक्की यशस्वी होईन. यशस्वी भव आरव बाळा. आदितीला फोन दे, ती माझ्यावर रागवली आहे. आरवने आदितीच्या हाती फोन देताना फक्त होकार मानेनं खुणावला. आदिती खूप खुश झाली. आदिती, हॅलो आई. आई, खुश झाल्या का सुनबाई? अगं आमच्या इतकीच तू आमच्या मुलाची प्रेमानं काळजी करतेस, आणखी काय हवं आम्हाला? दोघंही खुश राहा आणि आरवला 3 वर्षाचं आठवण करून देत जा. चल फोन ठेवते, जेवण करा. आरव आणि आदिती फोन ठेवल्यानंतर एकमेकांकडे फक्त भरल्या डोळ्यांनी पाहत होते. एक मोठा डोंगर त्यांनी पार केला होता. आता पुढे आणखी खूप परीक्षा द्यायच्या होत्या. पण आज दोघेही न जेवताच झोपले. इतक्या आनंदाच्या बातमीनं पोट भरलं होतं दोघांचंही. आरव आणि आदितीसाठी आजची सकाळ खूप खास होती. आयुष्यात खूप काही करायचे होते आणि रस्ताही आता मिळाला होता. काल आरवच्या बाबांनी परवानगी दिल्यापासून आरव तर खूपच खुश होता. आज तो रजा घेऊन क्लासतर्फे होणाऱ्या आर्ट फिल्मच्या ऑडिशनला जाणार होता. आदितीच्याही BEdच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. आरव आज क्लासला गेला. आदितीही शाळेत गेली. आरवला आजच्या फिल्मची कथा आवडली नाही, म्हणून त्याने स्वतःही ऑडिशन दिली नाही. पण म्हणून तो आज लवकर घरी आला. आता त्याने नवनवीन दिग्दर्शक यांचे पत्ते मिळवले होते. त्याच्या या क्षेत्रातल्या मित्रांनाही फोन करत होता. जोपर्यंत आरवला एक चांगला चित्रपट मिळणार नाही, तोपर्यंत तो नोकरी सोडणार नव्हता. आज शनिवार असल्याने आरव सकाळीच काही दिग्दर्शकाला भेटण्यासाठी बाहेर पडला होता. आदितीही सध्या जोमाने अभ्यास करत होती. आरव आज संध्याकाळी घरी आला तेव्हा खूप खुश होता. त्याला कारणच तसं होतं. त्याला रविवारी म्हणजे उद्या एका चित्रपटासाठी ऑडिशनला बोलावले होते. मोठ्या दिग्दर्शकाची फिल्म होती. ऑडिशनसाठी खूप जण येणार होती. आरवने अभिनयातले सर्टिफिकेट्स, मेडल दाखवले, त्यामुळे त्याला ऑडिशनची संधी मिळाली होती. आरवला ही संधी सोडायची नव्हती. त्याने खूप धडपड करत इथपर्यंत मजल मारली होती. रविवारी आरवने सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन देवासमोर हात जोडून नमस्कार केला. आईबाबांना फोन करून आशीर्वाद घेतला आणि आदितीने त्याला दही साखर दिले. ऑडिशनला निघाला. रविवार असल्याने आदितीला काही कामाची घाई नव्हती. तिच्या BEdच्या परीक्षा होत्या, त्याचा अभ्यास होता. पण थोडा वेळ काढून आदितीने आई-वडिलांना फोन केला. त्यांनाही आरवच्या ऑडिशनचे सांगितले. त्यांनाही खुशखबर ऐकून छान वाटले. संध्याकाळी आरव घरी आला, पण चेहऱ्यावर काही आनंद दिसत नव्हता. आदितीला वाटलं की आरवचे सिलेक्शन झाले नसेल म्हणून नाराज असेल, पण कारण काहीतरी वेगळंच होतं. आरवचा पडलेला चेहरा पाहून आदितीला वाईट वाटले. तिने आरवला विचारलं, आरव काय झालं? तुला ती भूमिका मिळाली नाही का? अगं भूमिका मिळाली, पण ती चित्रपटात फार महत्त्वाची नाही. मग करू की नको कळत नाही, आरव म्हणाला. आरव, तुला त्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी अशी ऑफर घ्यावी लागेल तरच तुला तिथे पदार्पण करता येईल. कधीकधी छोटी भूमिका पण चांगल्या अभिनयाने लक्षात राहते. मला वाटतं तू ही भूमिका स्वीकारावी, कारण मोठ्या दिग्दर्शकाची फिल्म आहे. बाकी तुला जास्त माहिती आहे, आदिती म्हणाली. आरवला आदितीचे म्हणणं पटले. त्याने ती भूमिका स्वीकारायचे ठरवले. आदिती आरवच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक म्हणून उभी होती. आरवच्या स्वप्नांना पंख लावण्याचं काम ती पावलोपावली करत होती. एका खऱ्या अर्धांगिनीचं हेच तर काम असतं ना. भूमिका छोटी असल्याने आरव लक्ष्मी गौरी सोडायची सध्या तरी गरज नव्हती. नोकरी आणि शूटिंग तो मॅनेज करू शकत होता. आईबाबांनाही आरवने छोटी भूमिका मिळाल्याचं सांगितलं. तेही खुश झाले. आदितीच्या BEdच्या परीक्षा झाल्या. ही परीक्षा पास झाल्यानंतर आदिती शाळेत मोठ्या वर्गाला शिकवू शकणार होती. तिचा पगारही वाढणार होता. आरवच्या स्वप्नांना पूर्ण करताना आदितीला
उडण्यासाठी कधी पंख मिळाले तिला कळलेही नाही. ग्रॅज्युएट झालेली आदिती लग्नानंतर BEd करून शाळेत नोकरी करत होती. ते केवळ आरवच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी. पण सोबत तिचंही करिअर घडत होते. आईबाबांना बोलून 1 वर्ष झाले होते. आता नवीन फिल्ममध्ये संधी मिळणे गरजेचे होते. ती पहिली फिल्म खूप गाजली आणि मुख्य आरवचे काम खूप लोकांना आवडले. आरवचा अभिनयात खूप दम असायचा. ती फिल्म बघून एका दिग्दर्शकाचा आरवला फोन आला होता. त्याने मुख्य भूमिका करण्याची ऑफर दिली होती. पण दिग्दर्शक या क्षेत्रात नवीन होता, त्यामुळे आरव विचारात पडला होता. आज आदितीचा रिझल्ट होता आणि आरवही त्या दिग्दर्शकाला भेटायला गेला होता. आदितीचा रिझल्ट लागला. आदिती चांगल्या मार्कांनी पास झाली होती आणि ती आरवच्या येण्याची वाट पाहत होती. कारण ही न्यूज तिला आधी आरवला सांगायची होती आणि आरवकडून ही चित्रपट स्वीकारला की नाही हे ऐकायचे होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.